हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. या बसा बोला करा संवाद थोडा मोकळा, रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. हाच हेतू भेट व्हावी, अंतरे व्हावी खुली. हाच हेतू भेट व्हावी, अंतरे व्हावी खुली. अंतरे मिटतात तेथे माणसे जर बोलली. भावनांना अर्थ देती शब्द शब्दांच्या कळा, रंग माझा वेगळा, 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 रंग माझा वेगळा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विनय डावजेकर यांचे ड्रीम्स डेव्हलपर्स, म्हणजे उत्तमतेची 100% हमी. सानेगुरुजी वसाहत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आकाराला येतोय 3 BHK आणि रो बंगलो यांचा प्रकल्प ड्रीम द्वितीया. भक्कम बांधकाम आणि देखणं अंतरंग आणि त्याचबरोबर सर्व फ्लॅट्स आणि बंगले वास्तुशास्त्रानुसार ही आहे याची काही वैशिष्ट्य. ड्रीम द्वितीया. बुकिंगसाठी संपर्क विनय डावजेकर. फोन नंबर 99 70 41 77 77. नमस्कार. रंग माझा वेगळ्याच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं म्हणजे श्रोते, काय असतं ना की जगणं हे प्रत्येकाचं कशा पद्धतीनं जगावं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रश्न असतो. काही माणसं अशी असतात ना की जगणं हे एक अक्षरशः ओझं असल्यासारखं जगत असतात. तर काही माणसं मात्र अशी असतात ना की त्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणामधून सुद्धा आनंद घेत असतात. स्वतः तर सुगंधित होत असतातच, परंतु स्वतःच्या सहवासामध्ये येणाऱ्यांना सुद्धा सुगंधित करत असतात. आणि अशा प्रकारची दृष्टी लाभणं हे सुद्धा एक दैवी देणगं आहे. खरं म्हणजे हे एक नक्षत्राचं देणं आहे. ही अशा प्रकारची कला आपल्या अंगामध्ये असणं किंवा अशा प्रकारची कलात्मक दृष्टी असणं आणि त्या कलात्मक दृष्टीमधून जगण्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं, असा एक वेगळा दृष्टिकोन जगण्यासाठी असणं, हाही एक फार मोठा दैवी देणगीचा भाग असतो. आणि अशा व्यक्तींचा परिचय आम्ही रंग माझा वेगळ्याच्या माध्यमातून करून देत असतो. आणि अशाच प्रकारे आज एक खूप वेगळ्या प्रकारची कला जोपासणारे संतोष कांबळे आज आपल्याकडे इथं आलेले आहेत, तेव्हा मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार संतोष. नमस्कार. खरं म्हणजे मी दर्शकांना हे सांगायचं होतं, पण मी इंट्रोडक्शन मध्ये हे सांगितलं नाही की नक्की तुम्ही काय करता किंवा कुठल्या प्रकारची कला जोपासता. मी दर्शकांना हे सांगू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही शिल्प खूप वेगळ्या प्रकारची पाहिली असतील. संगमरवरामध्ये पाहिली असतील, दगडामधून पाहिली असतील, प्लास्टर ऑफ पॅरिसची पाहिली असतील, परंतु खडूमध्ये सुद्धा शिल्प कोरता येतं हे कदाचित आपल्याला एकदम नवीनच असेल. कारण खडूचा वापर साधारणपणे आम्ही शिकवण्यासाठी करत असतो. बरोबर. पण त्या शिकवण्यामधून सुद्धा शिकण्यासारखं काही असतं. त्या खडूमधून सुद्धा खूप छान आकार मिळत असतो. हा इतका छान आकार ज्यांनी शोधून काढला ते संतोष कांबळे आहेत. संतोषजी, मी तुमच्या या खडू शिल्पाबद्दल, साबणाच्या शिल्पाबद्दल, म्हणजे साबणांचा वापर एकच आम्हाला तो बाथरूम मधलाच माहिती आहे. त्याच्या पलीकडे आणखीन काही साबणाचे वापर असतात हे आम्हाला आजपर्यंत कधी कळालं नव्हतं, पण तुमच्या माध्यमातून आज समजतंय. पण या कलेकडे मी वळणार आहे, ते थोडंसं उशिरानं, थोडं नंतर. पण मला पहिल्यांदा बेसिकली हे सांगा की तुम्ही कला शिक्षक आहात. कला शिक्षक आहे. तर तुमच्याबद्दल जरासं मला सांगा. माझं गाव भादोले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. लहानपणापासून कलेची आवड असल्यामुळं जे माझं माध्यमिक शिक्षण झालं ते वडगाव स्कूल इथं झालं. त्यानंतर माझ्या इयत्ता 8वीच्या म्हणजे विद्यार्थी दशेत असतानाच
मला जे चित्रकला शिक्षक लाभले ते डेळेकर सर म्हणून, अगदी नुकतेच ATD झालेले होते आणि ते आलेले, आणि त्यांच्या एका जसं परिसानं जसं सोनं होतं लोखंडाचं, तसं त्यांचा जो कलेचा जो हात होता माझ्यावर पडला. त्यामुळं मी अनेक स्पर्धामधून शाळेच्या ह्या जीवनामध्ये चमकत गेलो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सांगली येथे कला विश्व महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं, ATD झालो आणि आज कला शिक्षक म्हणून काम पाहत आहे. आणि हे काम पाहत असतानाच एक वेगळं काहीतरी जोपासावं. कॅनव्हास हा कला शिक्षकाचा ठरलेलाच आहे, कागद ठरलेलाच आहे, पण त्याच्या पलीकडे काहीतरी जाऊन करावं ही एक उर्मी जराशी जागृत झाल्यामुळं मी ह्या खडू आणि साबण शिल्पाकडे थोडंसं वळलेलं आहे. बरं. पण मला तुम्हाला मी असा प्रश्न विचारणार की तुमच्यामधल्या कलाकाराची जाणीव तुम्हाला कधी झाली, की असं काही ठरलं होतं का की पहिल्यापासून नाही आपण कला शिक्षकच व्हायचं, का सरांची जेव्हा भेट झाली तेव्हा कळालं किंवा मला त्याच्यामधला कलेमधला एक वेगळं अंग आहे किंवा एक वेगळा आपल्याकडे एक दृष्टिकोन आहे का, त्याची जाणीव कधी झाली? हा, खरं तर सरांच्यामुळेच जाणीव झाली असं म्हणता येईल. कारण का जरा ग्रामीण भागात राहत असल्यामुळं ही रंगरेषा खडू वगैरे जे आहेत, वह्या सुद्धा जरा घरची परिस्थितीमुळं ते मिळत नव्हतं त्यावेळेला. आणि सरांच्या माध्यमातून अगदी सर सुद्धा नव्या जोमाचे होते आणि दैनिक सकाळच्या स्पर्धा असतील, कुठं काय ज्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये आम्हाला घेतच जायचे आणि आम्ही नंबर काढत जायचो. त्यामुळं आम्हालाही उत्साह वाढत गेला. त्यामुळं सरांच्याच इच्छेनं म्हणा आणि त्यानंतर माझी स्वतःची घरच्यांची इच्छा तयार होत मी कला शिक्षक व्हायचं असं ठरवूनच मग एक मला एक सामान्य म्हणून प्रश्न विचारतो. म्हणजे मी तुमच्यासारखे बरेच चित्रकार या ठिकाणी आमच्याकडं येऊन गेले, खूप वेगवेगळ्या चित्रकारांशी मी गप्पा मारल्या, पण मला एक तुम्हाला असा एक सामान्य माणसाचा प्रश्न विचारायचा वाटतं की ज्याच्या अंगामध्ये कला आहे, म्हणजे चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, कुठली कला असू दे, कलाकार माणूस, आणि ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कला नाही, म्हणजे माणूस निरसपणे जीवन जगतो किंवा साधारण, या दोघांच्यामध्ये काय फरक तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी इतरांच्यापेक्षा तुमच्यात काय वेगळं आहे? खरं तर कलाकार हा स्वच्छंदी असतो आणि एखादी कला ज्या वेळेला तो एखादा कागद घेतला आणि त्याच्यावर एक फटक्यातून एखाद्या पेन्सिलच्या रेषेतून त्यानं एखादं स्केच तयार केलं तर त्याला एक आनंद देऊन जातं की मी नक्कीच इतरांच्या पेक्षा वेगळा आहे आणि मला हे मी करू शकतोय, आणि त्याचा आनंद मी दुसऱ्यांना पण, ज्यांना याचा आनंद फक्त पाहिल्यानंतर सुद्धा होऊ शकतोय. सर तुम्ही आदर्श गुरुकुल मध्ये कला शिक्षक पेठवडगावला, बरोबर. बरं, मी नेहमीच असे चित्रकार म्हणजे जे कला शिक्षक असतात ते एक अभ्यासक्रमामध्ये जो भाग आहे तो शिकवतात, तर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही करता का? हा, मी अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रम तर घेतोच, पण इतर काही ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मुलांना जरा वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटी? मग त्याच्यामध्ये अगदी कागदकाम असेल, म्हणजे जे एखादी फाईल बनवणे असेल, तर मुलाला निदान भविष्यामध्ये व्यावसायिक शिक्षण म्हणून जरी त्याचा उपयोग केला तरी साधी ऑफिस फाईल अशा पद्धतीचे काही फुगे आहेत, त्या फुग्यांच्या पासून काही कागदी फुगे, परत दोऱ्यांच्या पासून काही वेगळी किंवा मुखवटे तयार करणे वेगळी जरा, परत त्याचबरोबर आता जी मी आत्मसात करतोय कला, जी खडू आणि साबणामधली, ही सुद्धा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न, जेणेकरून वेगळं पण काहीतरी मुलांच्या मध्ये पण यावं. सर मी तुमच्याशी आणि गप्पा मारणार आहे, पण आता वेळ झाली छोट्याशा व्यावसायिक विश्रांती. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. विनय डावजेकर यांचे ड्रीम्स डेव्हलपर्स म्हणजे उत्तमतेची 100% हमी. याच उत्तमतेच्या ध्यासातून सानेगुरुजी वसाहत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आकाराला येतोय 3 BHK आणि रो बंगलो यांचा प्रकल्प ड्रीम द्वितीया. भक्कम बांधकाम आणि देखणं अंतरंग आणि त्याचबरोबर सर्व फ्लॅट्स आणि बंगले वास्तुशास्त्रानुसार ही आहे याची काही वैशिष्ट्य. ड्रीम द्वितीया. बुकिंगसाठी संपर्क विनय डावजेकर, फोन नंबर 99 70 41 77 77. रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं रंग माझा वेगळामध्ये मनपूर्वक स्वागत. आज खडूच्या माध्यमातून शिल्प आणि साबणाच्या माध्यमातून ज्यांनी शिल्प वेगवेगळ्या प्रकारचे साकारलेले ते कांबळे सर आज आपल्याबरोबर इथं आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. सर हे तुम्ही जर सांगितलं किंवा एक कॅनव्हासवरचं चित्र आहे किंवा पोस्टर कलर्स मधलं आहे, याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही वेगळ्या पद्धतीने चित्राची माध्यमं शोधण्याचा काही प्रयत्न असेल? हा सर, याच वर्षी जो दसरा झाला बरं
त्या दसऱ्याच्या निमित्तानं गेल्या वर्षी सोनं वाटताना असं वाटायला लागलं मला की काही आता काय झालं, सुरुवातीला सोन्याची पानं लहान लहान मिळायची आणि अगदी आम्ही लहान असताना जो गावातला जो बिरदेव मंदिर असायचं तिथं सीमोल्लंघन व्हायचं आणि त्या ठिकाणून पडलेली पानं वगैरे मिळायची किंवा सोनं द्या सोनं घ्या. ह्या सोन्याच्या पानाला जरा पवित्रता आणावी असं मला जरा असं वाटलं आणि ह्या गेल्या वर्षी मी एक मोठं पान मी जपून ठेवलं होतं जे कोरं होतं आणि ते पुस्तकात ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जसं पिंपळाच्या पानामध्ये तसं हे मात्र राहत नाही, हे पान मात्र आहे तसं राहत आणि वाळत. ह्या पानावरती मी पानाच्या 2 भाग असल्यामुळं आणि मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कलानगरी मधला असल्यामुळे त्याचबरोबर करवीर निवासिनी आपली महालक्ष्मी माता हिचा आशीर्वाद ज्योतिबा हा वरदस्त आमच्यावरती आहेच, म्हणून मी काय केलं की एका बाजूला महालक्ष्मी आणि एका बाजूला ज्योतिबा. अरे वा वा वा, त्यांचं पोस्टर कलर मध्ये. आता रंग देत असताना पण प्रॉब्लेम असा वाटायचा की तेलकटपणा पानावरती असतो, तरी सुद्धा जरा घट्ट रंग देण्याचा डबल लेप देऊन करण्याचा प्रयत्न करून ते दोन्ही चित्र मी साकारले. अरे वा वा वा, मला वाटतं की खऱ्या अर्थानं सोनं म्हणजे हे सोनं आहे, त्या कलेचं सोनं हे खरं सोनं आहे. आणि त्या सोन्याला एक वेगळी झळाळी निर्माण होते की त्या पानाला सुद्धा एक वेगळ्या एक आपल्या संस्कृतीमध्ये खूप छान, म्हणजे आपण काय करतो त्याचा अर्थ समजून घेत नाही. जशी ती शमीची पानं जी आहेत ती एकमेकांना बिलगलेली असतात. हे समाजामध्ये पण माणसाने एकमेकांशी तितकंच घट्ट असावं, बिलगून असावं, एकमेकांच्या मनाशी हृदयाशी एकमेकांनी बिलगून असावं, असाच प्रकारचा तो एक संदेश त्या माध्यमातून दिला जातोय. आणि शेवटी कलाकार सुद्धा तोच करत असतो, कलाकार सुद्धा कलेच्या माध्यमातून हाच संदेश देत असतो. सर, तुमच्या आता मुख्य जो आपला विषय आहे की तो म्हणजे खडू शिल्प. बरोबर. तर मला तुम्हाला विचारायचं की खडूमध्ये शिल्प करावं हे तुम्हाला कसं काय सुचलं ते? सर, एकदा आमच्या कला शिक्षकांचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्येच आमचेच मित्र त्यांचं एक प्रदर्शन ठेवलं होतं, एक्झिबिशन. आधी नुकतीच माझी सर्व्हिसची सुरुवात होती आणि एक्झिबिशन पाहत असताना त्या सरांनी जी केलेली जी शिल्प होती अत्यंत अप्रतिम शिल्प अशी होती. कशामध्ये होती ती शिल्प? खडूमध्येच होती सरांनी केलेली. आणि ती शिल्प पाहिल्यानंतर मला सुद्धा असं वाटलं की आपण हे काहीतरी करू शकतोय आणि त्यापासून थोडासा मला उत्साह जो मिळाला आणि त्याच्यातून मी सुरुवात करायला गेलो. आतापर्यंत किती शिल्प केली अशी? जवळजवळ 100च्या दरम्यान माझी शिल्प तयार झालेली आहेत. अरे बापरे. बरं. त्याच्यामध्ये मग देवदेवतांचे आहेत, निरनिराळ्या मूर्त्या आहेत, त्याचबरोबर अगदी अखंड साखळी सुद्धा केलेली होती. त्याचबरोबर आपला सिंहस्तंभ आणि त्या सिंहस्तंभावरती खडूवरतीच सिंहस्तंभ आणि संपूर्ण राष्ट्रगीत त्याच्यावरती लिहिलेलं आहे. बापरे. बरीच अगदी चप्पल असू दे, चप्पल सुद्धा त्याच्यामध्ये केलं, पेन केला, अखंड साखळी केलेली आहे. परत मानवतेचं एकत्रित म्हणजे एकता राहावी ह्यासाठी एका माणसाच्या डोक्यावरती 786 परत क्रॉस आणि ओम वगैरे असे हे सुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि असं जेवढं वेगळं काहीतरी करता येईल असा प्रयत्न केला. सुरुवातीला खडूचं काम करत असताना मोठा खडू मी वापरत होतो, म्हणजे जे रेग्युलर आपण शाळेमध्ये वापरतो तोच पण संपूर्ण वापरत होतो. त्यामुळे एवढं त्याचं जे माप असायचं, जे शारीरिक दृष्ट्या जे आपलं प्रोफेशन ठरलेलं आहे ते कदाचित कमी जास्त व्हायचं. पण आता नंतर सरावानं मी अगदी कमीत कमी जो अगदी अर्धा इंचाचा खडू जर असला तर त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण शिल्प बसवण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहानातला. सुरुवातीची माझी शिल्प मोठी आहेत आणि आताची जी आहेत ती अगदी लहानात लहान आहेत. अरे बरं सर, मला आता विचारायचं म्हणजे एक तर खडू हे अतिशय ठिसूळ असतं, ठिसूळ माध्यम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये करणं म्हणजे इतकं सोपं नाही. बरं, एकदा तुटलं की तुटलं म्हणजे केली सगळी मेहनत सगळी वाया पाण्यात जाते. असं किती वेळा करावं लागतं? म्हणजे असं झालं कधी किंवा खूप वेळा तुम्ही केलं? आणि बऱ्याच वेळेला सर असं झालं की कलाकाराला वाटतं की आपण काय केलेलं तर दुसऱ्याला दाखवावं आणि दुसऱ्यानं निदान त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली तर त्यात आपल्याला बदल करता येतो. बऱ्याच वेळेला अगदी नाजूक भाग जरी केलेला असता, आता उदाहरणार्थ म्हटलं तर एका माणसाचं शिल्प करायचं म्हटलं तर त्याचा जो उंचवटा आहे गालाचा असेल, नाकाचा असेल, आणि बऱ्याच लोकांना असं होतं की बघितल्यानंतर हातात त्याला हात लावू वाटतो आणि नाजूक भाग जेवढा असेल, नाकाला जरी टच केला संपलं, ते तुटलं, नाक तुटलं की संपलं. जसं माणसाच्या आयुष्यामध्ये जसं नाकावरचं आहे तसं त्या शिल्पामधलं सुद्धा नाक गेलं की संपलं. बरोबर. आणि ते खडू मुळात कसा होता की तो इतके बारीक बारीक कण असतात त्याचे की ते कुठं जरा जरी हात लागला की तुटून जातो. काही ठिसूळ खडू असतो तो कसा प्रेस करताना सुद्धा त्याचं जो आता समजा काही डिझाईन त्याच्यावरती केलेली असेल तर दबली जाते प्रेस करताना आणि ती डिझाईन पूर्ण म्हणजे मर्ज होऊन जाते त्याच्यामध्ये. आणि जर कठीण खडू जर असेल तर तो कोरीव काम करायला दमवतो, पण शिल्प मात्र टणटणीत होतं, म्हणजे खणखणीत होतं. अच्छा. मला एक दर्शकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे की जो मला सुद्धा नेहमी पडलेला आहे.
ते कशाला करता तुम्ही ते? सुरुवातीला मी मोठ्या सुईनं करायचो. बर पण सुई पकडून काय व्हायचं की दोन्ही बोटामध्ये ती दबली जायची बरं. आणि इकडं अंतर जास्त आणि प्रेस जो दाब जो आहे हा. तो थोडासा कमी पडायचा. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे आता नंतर मी काय करायला लागलो की टाचणीच घेत होतो. बरं. आणि टाचणीमध्ये जे शार्प टोक असेल बरं. तेवढी टाचणी जे हातात धरायला व्यवस्थित येते बरं. आणि काम करता येते. आणि प्रत्येक वेळेला काम करत असताना तो तोंडातून हवा म्हणजे फुकून बर त्याचा भाग घालवावा लागतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बरं. जसा कोरत जाईल अच्छा. तसं फुकत राहायचं म्हणजे जेणेकरून ते त्याची डस्ट जी आहे बरं. ती बाजूला जाते आणि जेणेकरून आपण काय खोदलंय काय करायला लागलोय ओके, ओके. हे आपल्याला समोर दिसत राहतं. अच्छा अच्छा. म्हणजे ते नुसतंच करून चालत नाही, ते फुंकून सारखं ते फुंकून साफ स्वच्छ करत स्वच्छ करत राहावं लागतं ते. अच्छा बरं, त्याच्यामध्ये आता तुम्ही जेव्हा ते ह्याच्यानं हे करत असता, टाचणी. तर टाचणीनं करत असता, तर त्याला खूप एकाग्रता लागत असेल. हा एकाग्रता लागते सर. म्हणजे जरा जरी लक्ष विचलित झालं तरी आणि पूर्ण झाल्याशिवाय हलवून वाटत पण नाही आणि मी कुणापासून लांब पण जाऊ शकत नाही त्या बरं. शिल्पापासून. बरं, बरं. कारण एवढा एक जीव झालेला असतो ते. बरं बरं बरं. कारण ते एकदा पूर्ण आता समजा गणपती करायचा आहे, एकदा वरती त्याच्या सोंडेला जर सुरुवात केली तर त्याच्या अगदी पायापर्यंत आल्याशिवाय मी तिथून थांबायचं, हलत नाही. थांबायचं. कारण पण ते जरी शिल्पामध्ये थांबावायचं जरी नसलं तरी आपल्याला थांबावं लागतं, कारण आता एक छोटीशी व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे. छोटीशी व्यावसायिक विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. विनय डावजेकर यांचे ड्रीम्स डेव्हलपर्स म्हणजे उत्तमतेची 100% हमी. याच उत्तमतेच्या ध्यासातून सानेगुरुजी वसाहत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आकाराला येतोय 3 BHK आणि रो बंगलो यांचा प्रकल्प ड्रीम द्वितीया. भक्कम बांधकाम आणि देखणं अंतरंग आणि त्याचबरोबर सर्व फ्लॅट्स आणि बंगले वास्तुशास्त्रानुसार ही आहे याची काही वैशिष्ट्य. ड्रीम द्वितीया. बुकिंगसाठी संपर्क विनय डावजेकर. फोन नंबर 99 70 41 77 77. रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं रंग माझा वेगळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण खडू शिल्प आणि साबणामध्ये ज्यांनी अनेक प्रकारची शिल्प रेखाटलेली आहेत असे कांबळे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. सर खूप वेगळी आणि अनोखी कला आहे की जी सहसा कधी पाहायला मिळत नाही. कारण आपण नेहमी प्लास्टर ऑफ पॅरिसची शिल्प पाहतो, दगडामध्ये कोरलेली शिल्प पाहतो, परंतु खडूमध्ये कोरून. आता मी तुम्ही सांगत होता की ते शिल्प तयार करत असताना थांबून मध्ये चालत नाही, बरोबर. पूर्ण ते व्हावं लागतं. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचार की कमीत कमी किती वेळ आणि जास्तीत जास्त किती वेळ? आता कमीत कमी 5 मिनिटामध्ये सुद्धा एक अर्धा इंच खडू मधलं सुद्धा शिल्प शकतं. पूर्ण करू शकतो. आणि जास्तीत जास्त म्हटलं तर 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये एका खडूतलं शिल्प होतं. मग आता तुम्ही जे शिल्प तयार केलेलं आहे त्याला मॅक्झिमम किती वेळ लागला आतापर्यंत करायला, म्हणजे जास्तीत जास्त वेळेचं कुठलं शिल्प? माझं कामच असं आहे की मी जास्त वेळ लावतच बरं. नाही. शार्प जेवढं करता येईल आणि ॲक्युरेट त्याच्यामध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं. बरं, अगदी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटं. ओके, शेवटी 15 ओके, मिनिट ओके, ओके. एवढंच. बरं, आता मी तुमच्या साबणाच्या शिल्पाकडे जाण्यापूर्वी मला एक विचारायचं की हे तयार करत असताना काही त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स येतात का, की काही त्याच्यामध्ये काही मर्यादा तुम्हाला पडतात का, की त्या कलेच्या काही मर्यादा आहेत असं वाटतं का तुम्हाला? हा, आता कसं की खडू थोडासा ठिसूळ असतोय. करत असताना जो आपण उठाव शिल्प जो प्रकार आहे, उत्थित शिल्प म्हणतो त्या पद्धतीने, कारण पाठीमागली जी पृष्ठभाग जो आहे तो आहे तसा राऊंड ठेवावा लागतो. आणि कसं आहे, मी जे ठेवतोय आता जे शिल्प करतोय ते ठेवतोय ते सोनारांच्या ज्या डब्या, मोकळ्या डब्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये सोनं ठेवलं जातं, त्याच्यामध्ये मी माझे शिल्प सोन्यासारखेच ठेवतो. तुमच्या दृष्टीने सोनच आहे? माझ्या दृष्टीने ते सोनच आहे. सोन्यापेक्षा जास्त काही त्याच्यामध्ये ते सुरक्षित पण राहतं. अगदी बरोबर. आणि त्यामुळे पाठीमागला पृष्ठभाग असा सपाट कट करून फेविकॉलनं त्याच्यावरती चिटकवून ठेवलं तर ते व्यवस्थित पण राहतं. बरोबर. त्यामुळे शिल्प करत असताना समोरचा जो उठाव भाग आहे तो जास्त कोरावा लागतो. बरोबर. आणि पाठीमागल्या भागाला तसंच ठेवावं लागतं. अच्छा. बरं, आता तुम्ही साबणाचं आता हे तुम्ही हे एक माध्यम हाताळलं, साबणाचं शिल्पामध्ये ते कसं काय, तिकडं कसं काय वळलं पुन्हा? साबणामध्ये आता कसं व्हायला लागलं की लहान शिल्प जेवढं लहानात लहान करेल तेवढं बघायला पण बरं वाटतं, करायला पण बरं वाटतं. पण तीच आकृती जराशी मोठी असावी आणि माध्यम मात्र साबण निवडायचं असं ठरवून. मग साबण निवडत असताना मी बाजारातून आणलेला आहे तसा साबण वापरत नाही. जो यूज करत निम्मार्धा संपलेला आहे. आणि तो साबण आता काय होतं, घरात काय वेळेला बऱ्याच वेळेला असं असतं की एखादा साबण, आता साबणाची नावं घेत नाही पण साबण घेतलेला तर त्याचा एखादा उग्र वास. आणि तू कसं आहे, लहान मुलांचं असतं की हा मला साबण नको, लाल रंगाचा नको, पिवळा नको.
तो निम्मा अर्धा टाकलेला असायचा. बरं. मग तो टाकलेला एक म्हणजे कोण वापरत नाही. बरोबर. मग त्यापेक्षा तुम्ही वापरत नाही तर ते माझ्या शिल्पासाठी मी वापर. अच्छा 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 अच्छा. बरं. म्हणजे असं करून आणि मला विद्यार्थी सुद्धा बरेच जे आहेत विद्यार्थी ते सुद्धा असे जे साबण वगैरे असतात ते देतात बरं. जे पडलेले आहेत वगैरे. आणि त्याच्यामधून काय होतं की शिल्प वेगळं काय म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करण्यापेक्षा जरासं वेगळं म्हणून मी ते त्याच्यामध्ये शिल्प घडवत घेतो. बरोबर. म्हणजे जसा खडूस एक वेळ ठीक आहे, पण घरातली माणसं तुमच्यापासून साबण लपवून ठेवत असतील ना की कधी हे साबण घेऊन जातील त्यातनं शिल्प करतील काही सांगतात. म्हणजे दुसऱ्याशी डबीतलं साबण तिथं असेलच असं काही नाही. अगदी एक तर शिल्प आहे ते अगदी संपलेलं आहे म्हणजे पातळ तुकडा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये एक नाचणार नृत्य करणाऱ्या मुलीचं केलेलं आहे. बर बर. अगदी संपत आलेलं साबण आहे. बरं आता मला सांगा, खडू आणि साबण ह्या दोन्हीच्या माध्यमामधलं चांगलं कुठलं? खडूच. का कारण म्हणजे साबणाचं कारण खडूचे लिमिटेशन खूप आहेत तसं बघायला. आहेत पण साबणाचं काय होतंय की कट करत असतानाचा जो वास आहे बर. एक म्हणजे काय होतं की सुरुवातीला बरं वाटतं आणि नंतर ॲलर्जी होते की काय असं वाटायला सुरुवात होतं. कारण सारखा हाताला पण तोच वास लागलेला असतो आणि अगदी जवळ घ्यावं लागतं आणि ते डोळ्याच्या नाकाच्या मध्ये अंतर जास्त नाही आहे. त्यामुळे बघत असताना त्याला अगदी ते नाकाजवळच येत असतं. बरोबर बरोबर. त्यामुळं श्वास ज्या वेळेला आपण घेतो श्वास घेत असतो त्यावेळी त्याचा वास जास्त घेतो. एक कुठलाही आपण सुगंध असली तर एक लिमिटेशन त्याला सुद्धा आहेत की ठराविक काळासाठी आपण तेवढं वास घेऊ शकतो अगदी फुलाचा असेल तरी सुद्धा. पण साबण अगदी नाकाजवळ एकसारखा 10-10 मिनिटं आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला मग तोंड बांधून काम करावं लागतं, रुमाल बांधून वगैरे असं करावं. त्यामुळे खडू कसं आहे एवढा ते त्रास करत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये शिल्प चांगलं होतं. आता बऱ्याच साबणांच्या मध्ये कसं काही बदाम टाईप वगैरे असे त्याच्यामध्ये मिक्स आता लक्स साबण वगैरे आहे तर तो प्रॉब्लेम करतो. बरोबर. मध्येच आता एखादं शिल्प करायला घेतला तर मी सरस्वतीचं शिल्प करायला घेतलेलं आहे पण त्यात बऱ्याच वेळेला ते बदाम वगैरे असे त्यांचे जे चेरी टाईप दिसतात अच्छा अच्छा. हा, हा, ते हा, मध्ये ते मध्ये येतं, ते झालं. मध्ये. हा मध्ये येतं आणि त्यामुळे काय होतं ते जसं संगमरवराचं शिल्प आहे पांढरं शुभ्र दिसायला दिसतं. साबण हे लक्ष पांढरा शुभ्र पण त्यात मध्ये जर हे आले ना बदाम तर ते तिथं ते वेगळाच इफेक्ट जाणवतो. बरोबर आहे. बरं साबणामध्ये कुठल्या प्रकारची शिल्प केली आतापर्यंत? साबणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आहेत म्हणजे देवदेवता पण आहेत. बर. अगदी स्वामी समर्थ आहेत. बर. शंकर आहे. बरेच राष्ट्रपुरुषांची पण केलेली होती. बर बर. म्हणजे अगदी शाहू महाराजांचं केलेलं होतं. बर बर. कालांतराने काय व्हायला लागलं की अनेक ठिकाणी दाखवताना वगैरे लोकांचं हाताळून वगैरे पडले जातात बरं. आणि साबण जास्त दिवस राहिला तर तो वाळतो आणि चुकून पडला तर त्याचे तुकडे होतात. असे बऱ्याच वेळेला तडकतात पण तडकतात पण. कारण वाळल्यानंतर काही साबण तडकतात भेगा पडणे वगैरे असे प्रकार होतो. बरोबर. त्यामुळं ते बरेच असे शिल्प माझे खराब पण होऊन गेलेले आहेत त्यामुळं. बरोबर. बरं आता मला तुम्हाला कसं विचारायचं की साबणाचे शिल्प किंवा आता हे तुम्ही इतकी मोठ्या प्रमाणात तयार केलेले तर त्याचं कुठं प्रदर्शन वगैरे काही अजून नाही सर बनवलेलं. बरं मग तो का म्हणजे मला अजून याच्यामध्ये खूप काहीतरी करायचं आहे. अच्छा अच्छा. म्हणजे विचार आहे अजून एवढ्यात मला एक्झिबिशन वगैरे हे ते करायचं नाही. कारण साधारण कसं असतं की केल्यानंतर माणसाला असं वाटत ना की लोकांनी बघावं त्याचं ऍप्रिसिएशन करावं किंवा ते तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद मिळाला हेच खूप. त्यामुळं तुम्ही आमची वाहवा दिली तर यातच खूप काय आलेलं आहे. त्यामुळे एक्झिबिशन केवळ मीच नव्हे तर आमचे सगळे दर्शक जे आहेत ते दर्शक निश्चितच. आणि मी जेव्हा ते बघितलं ते इतक्या लहानशा अर्धा इंचाच्या खडूमध्ये इतकं छान आखीव रेखीव कोरलेलं आहे की एखाद्या संगमरवरामध्ये सुद्धा कोरता येणार नाही इतकं छान. कारण इतकं म्हणजे मला दर्शकांना मुद्दाम सांगायचं जर का कधी तुम्हाला त्याच्या कठीण किती गोष्ट असते एखादा खडू घेऊन तुम्ही कोरून बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की ते इतकं श्वास रोखून करावं लागतं. ते जरा जरी त्याचा हाताचा जरा जरी फटका चुकला सगळं आहे नाही ते सगळं हे होतंय. बरं आता तुम्हाला नेहमी हा कलाकाराला विचारला जाणारा प्रश्न आहे की तो म्हणजे तुमच्या घरच्यांचा याला कसा प्रतिसाद असतो? हा घरच्यांचा प्रतिसाद चांगला आहे. म्हणजे सगळ्यांना कला पण मी ज्या वेळेला मी बनवतो त्या वेळेला घरच्यांना दाखवतो त्यावेळेला त्यांनाही आवडतं म्हणजे वेगळं काहीतरी बनवलेलं आहे. आणि मी ज्या वेळेला खडू घेऊन बसलेलं असेल साबण तर त्यांच्या एक लक्षात येते आता काहीतरी नवीन इथं तयार होणार. त्यामुळे त्यांची उत्सुकता असते आणि सर्वांची साथ आहे. माझ्या गुरुवारांची साथ आहे, माझ्या मुख्याध्यापकांची, संस्थापकांची, सहकाऱ्यांची आणि तुम्हा सर्वांचं. आणि खडू मला असं वाटतं की शाळेचा शिक्षकाचा खडूशी अतिशय जवळचा संबंध. बरोबर. आणि तो म्हणजे आपला प्राण आहे खडू. कारण शेवटी त्या खडूच्याच माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत ती आपण जी नवीन ज्ञान आहे ते पोहोचवत असतो. तो खडूचा वापर फक्त फळ्यावर लिहिण्यापुरताच असतो असं नव्हे तर त्या खडूच्या माध्यमातून असंही ज्ञान
लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतं, जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पोहोचवता येतो, हे तुम्ही खूप छान त्या खडूच्या माध्यमातून सांगता. तुमची ही कला दिवसेंदिवस अशीच वृद्धिंगत होत राहो आणि खूप केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा याची खूप चांगली चांगली प्रदर्शनं होऊन लोकांची वाहवा मिळो अशा प्रकारची प्रार्थना आम्ही या चॅनल बीच्या माध्यमातून दर्शकांच्या वतीनं मी आपल्याला करतो आणि या कला जीवनामध्ये आपल्याला सुयश अशा प्रकारचं चिंतित. आज आपण तुम्ही इथं आलात याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. श्रोते हो, पुढच्या आठवड्यामध्ये आपण अशाच आणखीन एका नव्या कलंदर व्यक्तीला भेटणार आहोत, तेव्हा आठवड्यापुरती आपण प्रतीक्षा करा. भेटूया परत पुढच्या आठवड्यामध्ये याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार. रंग माझा वेगळा, 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 रंग माझा वेगळा. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.